श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. बरेच दिवस मला हा व्हिडिओ करायचा होता, मात्र काही ना काही कारणाने राहून जात होता. म्हणजे त्याला थोडक्यात मुहूर्तच लागायचा नव्हता. ज्या वेळेस जो व्हिडिओ यायचा असतो त्याच वेळेस तो टाकला जातो. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. हा व्हिडिओ सगळ्यांच्या जवळचा म्हणजे सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक जण व्यवसाय काही ना काही करत असतो, म्हणजेच पैसे कमवत असतो. कुणी नोकरीद्वारे कमवत असतं, कुणी कुठलं शॉप असतं, कुणाचा ट्रक व्यवसाय असतो, रिक्षा व्यवसाय असतो. म्हणजे प्रत्येक जण आहे ना काहीतरी करतच असतं. असं कोणीच नाहीये की जे काहीच करत नाहीये किंवा पैसाच कमवत नाहीये. असं जगात कोणीच नाहीये. हल्ली तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कमवतात. काही घरात तर फक्त स्त्रिया कमवतात, तर काही घरांमध्ये पुरुष आणि स्त्रिया बरोबरीने कमावतात. अर्थातच काय, कमाई ही प्रत्येक गोष्टीची एक गरजेची गोष्ट आहे. जर आपण काही दिवस कमावलंच नाही, 1 महिना 15 दिवस जरी आपण रेस्ट घेतली किंवा आराम केला, तर आपल्याला पुढच्या महिन्याला सगळाच लोड येतो आणि आपलं सर्व गणित चुकतं. म्हणजेच कमाई हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मान्य आहे की सेवा करणे, भक्ती करणे, श्रद्धा या सगळ्या आपापल्या बाजू आहेत. मात्र कर्म करणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कोणतेही उपाय करताना किंवा कोणतीही सेवा करताना मनामध्ये प्रचंड विश्वास असणे गरजेचे आहे. बरेच जण कुठलाही उपाय त्यांना दिला किंवा त्यांना एखादी वस्तू द्यायची जरी असेल तरी पहिला प्रश्न विचारतात, 100% रिझल्ट किती दिवसात येईल? अशा लोकांना खरंच सांगावेसे वाटते की तुम्हाला रिझल्ट येऊ शकत नाही. कारण तुमच्या मनामध्ये सगळ्यात आधी वस्तू वापरायच्या आधी, उपाय करायच्या आधी, पारायण करायच्या आधी पहिला प्रश्नचिन्ह असतो की ह्याचा मोबदला किती दिवसात मिळेल. बऱ्याच अशा ताई दादा आहेत की मला आश्चर्य वाटतं, ताई स्वामींचे 11 गुरुवार करायला मी तयार आहे, पण किती गुरुवार मध्ये माझी इच्छा पूर्ण होईल? तर आपण काही देवाशी डील करू शकत नाही बघा, किंवा कोणत्याही उपायाशी, कोणत्याही वस्तूशी. अशी जगामध्ये ना कुणीच तुम्हाला नाही सांगू शकत की 11 गुरुवार मधल्या किती गुरुवार मध्ये तुम्हाला फळ मिळेल. तर बघा, काहींना 2 गुरुवार 1 गुरुवार मध्ये सुद्धा फळ मिळतं. काहींना नुसतं मनात जरी म्हटलं ना मी एवढे गुरुवार करणार आहे तरी फळ मिळतं. तर काहींना वर्षानुवर्षे 11 गुरुवार करूनही फळ मिळत नाही. हा आपापल्या कर्माचा, नशिबाचा भाग आहे. म्हणून आपण सेवा करणं सोडत नाही. देव दर्शन दिले नाही देवाने आपल्याला तरी आपण देवावरचा विश्वास सोडत नाही. सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोणताही उपाय कराल, कोणतीही सेवा कराल, पूजा कराल तर मोबदल्याचा विचार न करता करा. मनात एक खात्री ठेवा की ही सेवा आहे किंवा हा उपाय आहे तो माझ्यावर 100% लागू होणार आहे. माझा महाराजांवर आणि माझ्या नशिबावर, माझ्या कर्मावर तेवढा विश्वास आहे. कारण मी कधी कुणाचं वाईट केलेलं नाहीये, मी कधी कुणाबद्दल वाईट चिंतलेलं नाहीये की परमेश्वर माझं वाईट करेल. ही श्रद्धा प्रत्येकाला हवी. मात्र तुम्ही कळत न कळत जरी कोणाबद्दल वाईट चिंतत असाल, वाईट त्यांच्याबद्दल बोलत असाल, तर तुमच्यावर त्या गोष्टी व्हायला वेळ नक्कीच लागेल, हे लक्षात घ्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचं दुकान गिराईकांनी खचाखच भरून जाईल. तुमचा व्यवसाय खूप जास्त प्रमाणात चालू लागेल आणि तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी त्याच्यात तुम्हाला प्रमोशन मिळून तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी चालून येतील. म्हणजे प्रमोशन किंवा वेगळ्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात व्यवसायाची संधी, नोकरीची संधी चालून येईल. असा हा उपाय आहे. यासाठी वार कोणता? तर साधारण शुभवार, गुरुवार, शुक्रवार असा वार आपल्याला निवडायचा आहे. काय करायचं आहे? लाल कलावा सगळ्यांनाच माहित आहे. आता माझ्या ह्याचा रंग गेलाय बघा, गुरुवारी बदलणार आहे. तर अशा रंगाचा जो लाल पिवळ्या रंगाचा कलावा असतो ना, तो घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला. तो कलावा किती घ्यायचा? तर समजा तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करत आहात, तर मी माझ्यासाठीच करते. तर मी माझ्या डोक्यापासून म्हणजे इथपासून ते तळपायापर्यंत त्याची उंची अखिलेश कडून वगैरे मोजून घेणार त्या कलाव्याची. म्हणजे तर माझी उंची आहे 5'6" किंवा 5'5" पेक्षा थोडी कमी जास्त. तर तेवढा फूट मी धागा घेणार आणि त्यानंतर तो धागा घेतल्यावर त्याच्या आदल्या दिवशीची तयारी सांगते. एक कलावा लागेल, एक काचेचं भांड लागेल, एक मोठा दिवा लागेल, पणती ज्याला आपण म्हणतो,
आणि एक मोठी लांब, जसा अखंड दिव्यात वात घालतो तशी थोडी मोठी आपल्याला वात लागेल एवढा, आणि मध लागेल 200 ग्रॅम साधारण. एवढं साहित्य आदल्या दिवशी आणायचं. गुरुवारी करणार असाल तर बुधवारी आणायचं, आणि शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारी साहित्य आणून ठेवायचं. आणि 11 एकदम फ्रेश लिंबू आणून ठेवायचे, एक मोठी सुई आणून ठेवायची. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. हे सगळं साहित्य असल्याशिवाय उपाय करूच नका. भले 8 दिवसांनी करा, 15 दिवसांनी करा, कधीही करा, पण साहित्य आधी जमा करा. आता काय करायचं आहे, गुरुवारी किंवा शुक्रवारी तुमची जेव्हा देवपूजा होते त्यानंतर हा उपाय करायचा आहे. देवापुढे बसा, बेडरूम मध्ये बसा, फक्त खाली जमिनीवर बसा आणि हा उपाय करायचा आहे. याला पिरियड वगैरे असताना करू नका, सुतक सोयर असताना करू नका, बाकी तुम्ही कधीही करू शकता. व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालण्यासाठी हा उपाय आहे. त्यामुळे व्यवसाय ज्यांचा आहे, ज्यांना असं वाटतं की अरे मी दुकानात इतका माल भरतो किंवा मी इतके कष्ट करतो, समोर गिराईक आहे, माझ्याकडे गिराईक नाहीये, त्या सगळ्यांसाठी हा उपाय आहे. दुकानातच करायचा आहे. जर व्यवसाय असेल आणि घरात तुम्हाला जर वाटत असेल प्रगती व्हावी, घरातून तुम्ही काही करत असाल व्यवसाय नोकरी, तर तुम्ही घरात सुद्धा करू शकता. आता समजा हे माझं शॉप आहे, तर या शॉपमध्ये जेव्हा आपली जे काही देव असतात त्याची पूजा झाल्यावर तो धागा हातामध्ये घ्यायचा, त्याच्यात सुई ओवायची. लक्षात घ्या, त्याच्यात सुई ओवायची. सुई ओवल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबू ओवायचं, खाली गाठ बांधून घ्यायची, एक लिंबू ओवायचं, पुन्हा एक गाठ बांधायची, पुन्हा एक लिंबू ओवायचं, पुन्हा एक गाठ बांधायची, एक लिंबू गाठ, एक लिंबू गाठ, असे 11 लिंबू आणि 11 गाठी, शेवटची एक सोडली तर 12 गाठी अशा त्या धाग्यामध्ये आल्या पाहिजेत. आता यानंतर काय करायचं, एक मोठा काचेचा असा बाउल घ्यायचा, शक्यतो काचेचाच घ्या. आणा, नसेल तर मग स्टीलचा वापरला तरी चालेल, पण काचेचा वापरला तर जास्त चांगलं. पण नसेल, विकत आणू शकत नसाल तर स्टीलचं एवढं मोठं घमेलं पातेलं काही घेऊ शकता जे पसरट असेल. त्यामध्ये आता ही जी लिंबाची माळ केली आहे ती आधी खाली ठेवायची आहे. त्याच्यावर आपल्याला 200 ग्रॅम मध ओतायचा आहे. लक्षात आलं, 200 ग्रॅम मध ओतायचा आहे देवासमोर, म्हणजे जिथं तुमचे देवघरातले देव आहेत, सॉरी व्यवसायाच्या ठिकाणचे तिथं. आता तुम्ही म्हणाल ताई माझा ट्रक आहे, ताई माझी रिक्षा आहे, ताई, तर अशांनी घरात करा. आता ट्रकमध्ये किंवा रिक्षामध्ये हा उपाय आपण बिलकुल करू शकत नाही. वाहन ज्यांचं आहे त्यांनी हा उपाय घरातच करा. वाहन चालवणार आहे त्याच्या उंची इतका धागा आपल्याला घ्यायचा आहे. आता हा धागा घेतल्यानंतर मातीचा दिवा जो मी सांगितलाय तुम्हाला, हा त्याच्यात धागा ठेवलात, मातीच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल भरून 2 वातींची 1 वात करायची, आणि हा दिवा त्या सगळ्या जो बाउल ठेवलाय आपण लिंबांचा वगैरे करून त्यात छान जागा करून घ्यायची, आणि बरोबर मध्यात तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जितक्या वेळ प्रज्वलित राहील तितक्या वेळ प्रज्वलित राहून द्यायचा. वाटलं तर त्यात तूप घातलं तरी चालेल, साधारण 12 तास तो दिवा राहील. असं करा. दुकान बंद करून जाणार असाल तो विजला तरी चालेल, आणि 12 तास तुम्ही दुकानावर असाल तर तो तुम्ही चालू ठेवला तरीही चालेल. जेव्हा मनानं विजेल तेव्हा विजेल. एक दिवस एक रात्र ठेवलं तरीही चालेल. ज्या दिवशी तो दिवा तुमचा पूर्णपणे हे होईल, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रज्वलित होण्याचा, शांत होईल, त्यावेळेस तो दिवा त्यातून तुम्हाला काढायचा आहे. त्यातलं जे तेल वात उरलं असेल ते त्या बाउल मध्ये घालायचं आहे. हे सर्व साहित्य घेऊन, म्हणजे तो रिकामा दिवा, तो बाउल, हे सगळं साहित्य घेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी, म्हणजेच काय, अशी एखादी रस्त्याला वाट आहे जिथं तुम्हाला असं वाटतं की कुणीच नाहीये, आपल्याला बघायला कुणीच नाहीये, अशा ठिकाणी जायचं आहे. एक उलटणं किंवा काहीतरी माती उकरायला काहीतरी घेऊन जायचं आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यातलं एक लिंबू काढायचं, पूर्व दिशेला फेकायचं, एक लिंबू काढायचं, पश्चिम दिशेला काढायचं, एक लिंबू काढायचं, उत्तर दिशेला फेकायचं, आणि एक लिंबू काढायचं, दक्षिण दिशेला फेकायचं. अशा पद्धतीने लिंबू आपल्याला 4 दिशेला 4 टाकून झाले की त्यानंतर उरलेले जे लिंबू आहे ते धाग्यातून काढायचे. तिथं जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आणि त्याच्यात तो मध आणि लिंबू सगळं टाकून तो खड्डा छोटासा आहे तो प्लेन करून घ्यायचा. घरी यायचं, तो मातीचा दिवा पण तिथं सोडा, काचेचं किंवा स्टीलचं भांड परत आणू शकता, स्वच्छ घासून वापरू शकता. घरी आलं की तो धागा जो आहे तो स्वच्छ तुम्हाला धुवायचा आहे, एकदम स्वच्छ धुवायचा. त्यानंतर देवपूजेच्या इथं, म्हणजे उन्हात थोडा वाळून देवपूजेच्या इथं ठेवायचा. एक दिवस पुन्हा देवपूजेच्या इथं ठेवायचा, वार कुठलाही येऊ दे. आणि त्यानंतर तो आपला जो धागा आहे
तो जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये तुम्हाला जे सोयीस्कर पडेल असा तो धागा पूर्णपणे बांधायचा आहे. त्यानंतर तुम्ही कमालीचे रिझल्ट, म्हणजे 1000% सांगते, कमालीचे रिझल्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात बघाल. पैशाची एक म्हणतो ना बरसात होईल तुमच्या आयुष्यात. प्रचंड प्रमाणात व्यवसाय चालू लागेल. तेच साहित्य, सगळं तेच. परत एकदा सांगते की कर्माची जोड असावी लागते, कष्ट करावे लागतात. दुकानात जर 8ला गिराईक चालू होते, तुम्ही 12ला जाऊन दुकान उघडलं, उपयोग नाही. गिराईकाशी नम्रतेनं वागायचं. खूप लोकांना, म्हणजे मी स्वतः ना काही दुकानामध्ये थांबत नाही, कारण मी इतके वर्ष काम केलेलं आहे की गिराईकाशी म्हणजे ग्राहकाशी गोड बोलणे तुमचं काम आहे. तुमच्या कामगारांवर सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे की ग्राहकांशी कसं बोललं जातं. आज मला बघा, तुमचे हजारो मेसेज येतात, पण मी 99.99% सांगते, मी कोणालाही कधीही उद्धट बोलत नाही, कारण ग्राहक हे आमच्यासाठी देवता आहेत. त्यामुळे तुमच्या दुकानात जर गिराईक येत आहे, तुमच्याकडे जर गिराईक येत आहे, तर त्यांच्याशी नम्रपणेच बोलायचं. ते गिराईक चिडो तुमच्यावर, ते काय हो, पण गिराईक हे देवता असतं व्यवसायकरांसाठी. त्यामुळे आम्हाला तर शिकवलेलं होतं बघा, जेव्हा मी जॉब करत होते, जेव्हा तुमच्या पायरीवरून गिराईक चढेल, अगदी तुमच्याकडे भाजी घ्यायला, या ताई, हा जो शब्द आहे ना तो खूप आपल्याला जवळ करतो. या ताई काय घ्यायचंय, हा जो शब्द आहे तो गिराईकाला प्रचंड आपल्याबद्दल आपुलकी देतो. आपल्या कामगारांवर आपलं लक्ष पाहिजे आहे की ते गिराईकांशी किती गोड बोलतात. तुम्ही मालक आहात म्हणून तुम्ही कामगारांवर सोपवून दिलंय, तुम्ही झोपलाय चालणार नाही. तुम्हाला जातीनं लक्ष घातलं पाहिजे की कुठल्या ग्राहकाला काय पाहिजे, ते ग्राहक का चाललं आहे, त्यांची मागणी काय आहे, त्या मागणीप्रमाणे आपल्या दुकानात वस्तू आहेत का नाही, या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जपायच्या आहेत. आता जर तुम्ही रिक्षा चालवताय, तुम्ही ट्रक चालवताय, तर रिक्षेत सुद्धा मी सांगते, मी अनुभव घेते, कारण माझं या गोष्टींवर बारीक लक्ष असतं. एखाद्या रिक्षेत आपण बसलो की नाही की तो रिक्षावाला बसायच्या आधी म्हणतो की 250 रुपये होतील बरं का, तरच बसा. मग त्यांना म्हणावं लागतं सोडल्यावर देऊ का आधी देऊ. मी तर शांतपणे असं म्हणते, म्हणजे तुम्ही त्यांना सांगा ना, बरोबर आहे, तुम्हाला पैसे किती होतात ते सांगावं लागतं. ताई एवढे एवढे होतील बरं का पैसे, चला बसा तुम्ही, असं म्हणा. पण बसायच्या आधीच असं म्हणू नका. किंवा ट्रकमध्ये बसलाय किंवा रिक्षेत बसलाय, तर त्या ग्राहकाशी 2 शब्द तुम्ही गोडीत बोला. असं जरासा रस्ता वाढला, हा पण अनुभव मला पण येतो, म्हणून मी सांगते की समजा आता मी सांगितलं रविवार पेठेत सोडा, तर रविवार पेठेत आपण जो पत्ता सांगितलाय त्याच्या पुढे 5 मिनिटं जरी लागले तरी ते रिक्षावाले जे असतात, दादा काका कोण असतील, ते चिडचिड चालू करतात. तसं करू नका. गोड बोला, 10 रुपये ताई जास्त द्या, मी थोडा पुढे आलो, असं बोला. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यात मार्जिन हे असतं. त्यामुळं गिराईकाला देवता माना. सांगण्याचा उद्देश काय, ते गिराईकाला देव माना, तेव्हाच तुमची भरभराट उन्नती होईल. 2 गिराईकं सगळ्यांपेक्षा कमी असावीत, पण ती अशी असावीत की जी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात. माझ्याकडून पण गिराईकांना उशीर होतो, 100% उशीर होतो बऱ्याच वेळा, पण त्यांच्याशी बोलण्याची भाषा आपली मृदू पाहिजे. फोन उचलणं होत नाही ताई दादांनो, कारण खरं सांगते की दिवसातनं 500 600 700 कॉल, फोन माझा स्विच ऑफ होतो तरी कॉल चालू असतात. आणि काही काही वेळेस तर मी परवा बघा एका ताईंनी मला मेसेज केला की ताई अर्जंट बोलायचंय. मला वाटलं बाबा त्यांच्या घरात ना काहीतरी असं वाईट प्रसंग घडला असेल, आणि त्यांनी मला सांगितलं की माझं मंगळसूत्र हरवलंय, कुठं हरवलंय माहिती नाही. तर अर्जंटचा अर्थ काय की तुम्ही अशा कुठल्या तरी ह्याच्यात, आता घरात हरवलेलं मंगळसूत्र घरातच मिळेल, ते माझ्या हातात नाहीये ना, तर तुम्ही असे अर्जंट म्हणून विनाकारण कॉल करत जाऊ नका. खरंच जर काम असेल, ऑर्डरसाठी तर बिलकुल नाही, मेसेजच करत जावा. हे माझ्यासाठी सांगते मी तुम्हाला. तर हा जो उपाय सांगितलाय तो फक्त एकदाच करायचा आहे. हातात बांधलेला धागा जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत हातात ठेवा. ज्या वेळेस आता माझा खराब झालाय बघा, बदलायला आलाय, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बदलायला आलाय, तेव्हा तो तुम्ही बदलून टाकायचा आहे. अजून एक म्हणजे तुम्हाला जर स्वतःचं घर हवं आहे, गाडी हवी आहे, बंगला हवा आहे, तुमच्या आयुष्यात प्रगती हवी आहे, भरभराट हवी आहे, पैसा हवा आहे, तर तुम्ही माझ्याकडून लक्ष्मी कुंचन घ्या.
अत्यंत छान प्रभावी सेवा आहे कुंचन सेवा. मी स्वतः तुम्हाला सिद्ध करून देते. ते लक्ष्मी कुंचन ही सेवा लाखात एक सेवा आहे. त्याच पद्धतीने मनी मॅग्नेट ब्रेसलेट, फिरोजा ब्रेसलेट, पायराइड ब्रेसलेट, या 3 ब्रेसलेटचा कॉम्बो घ्या. ज्यांना ब्रेसलेट घालायचे नाहीत त्यांच्यासाठी आपण आता पिरॅमिड तयार केलेले आहेत. त्यांनी पिरॅमिड घ्या. खाली नंबर देत आहे, त्याच्यावर जाऊन कृपया व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला उत्तर देण्यात येईल. श्री स्वामी समर्थ.